नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला किती तास काम करायला आवडतं? हा विषय चर्चेत आहे एल अँड टीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यम यांच्या एका विधानामुळे. आपल्या कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करावं तरच आपली कंपनी पुढे जाईल असं विधान त्यांनी केलं. त्याच्या आधी इन्फोसिसचे चेअरमन संस्थापक नारायण मूर्ती यांनीही असं म्हटलं होतं की आपल्या कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 70 तास तरी काम करण्याची गरज आहे. याच्यानंतर कामाचे तास किती असावेत, कामाची गुणवत्ता महत्वाची का तास महत्वाची, याच्यावर बराच वादविवाद सुरू झालेला आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर सर. लेखक आहेत, वक्ते आहेत, पण त्याबरोबरच त्यांनी अनेक वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सर, एस एन सुब्रमण्यम आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या विधानांवर तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम एक स्पष्ट करू इच्छितो की या दोन्ही व्यक्ती मिस्टर सुब्रमण्यम आणि मिस्टर नारायण मूर्ती या इंडस्ट्रीतल्या या अतिशय ऋषितुल्य अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या इंडस्ट्रीला, त्या कंपनीला, भारताला ललांभूत ठरेल अशा प्रकारचं यश त्यांनी मिळवलेलं आहे. त्याबरोबर हेही सत्य आहे की ते दोघंही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, कारण आय नो देम, आय हॅव सीन देम वर्क, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की नारायण मूर्ती हे याही वयात 15 ते 16 तास काम करतात. जर तुम्ही 15 तास काम केलं तर ते साधारणपणे 72 म्हणजे 6 दिवस जर तुम्ही काम केलं तर 70-72 तास होतात. आणि तसं जर 7 दिवस ते काम केलं तर दॅट विल, आणि 16 तास काम केलं तर दॅट विल टेन अमाउंट टू 90 आवर्स. तर या सगळ्या मागचा त्यांचा जो उद्देश आहे, तो उद्देश आणि त्याचं जे काही पुढे त्याच्यावर जी मीम्स निघाली, त्याच्यावर टीका आली, अनेक इंडस्ट्रियलिस्टनी सुद्धा याच्यावर टीका केली. आणि अर्थात जे एम्प्लॉई आहेत त्यांनी टीका करणं स्वाभाविक आहे, कारण 8 तासाचे 12 तास, 12 तासाचे 16 तास जर कोण करत असेल तर त्यावरती टीका अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांनी सूचना करताना ती काही हवेत सूचना केलेली नाही, ते स्वतः तसं वागतायत दोघं, आजपर्यंत आयुष्यभर वागलेले आहेत. याचबरोबर इतर अनेक असे सायंटिस्ट आहेत की जे आजही या वयात 10-12 तास अगदी सहज काम करत आहेत. डॉक्टर रघुनाथ माशेलकर वयाची 82 वर्ष त्यांनी पूर्ण केली आता 1 जानेवारीला. ते याही वयात अतिशय उत्साहाने 10 ते 12 तास आठवड्यातले 6 दिवस काम करतात आणि उरलेल्या दिवशी कुठल्या तरी विद्यापीठामध्ये किंवा कुठल्या तरी संशोधन संस्थेत कुठल्या तरी व्याख्यानमालेत भाषण द्यायला जात असतात. बरोबर. असं नाहीये की लोक 70 ते 72 तास काम करत नाहीयेत. 70 ते 72 तास लोक काम करतायत. त्याच्या अनुषंगाने त्यांनी हे विधान केलेलं आहे. आणि याची दुसरी पण बाजू आहे असं मला इथे दोन्ही बाजू तुम्हाला सांगाव्याशा वाटतं. बरोबर आहे. दुसरी बाजू ही आहे, पण आधीच सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की कामामध्ये भरपूर स्ट्रेस वाढलेला आहे, ट्रॅव्हलिंग असतं, जेटलॅग सारखे विषय असतात, आणि अशा स्ट्रेसमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे जगायचं कधी किंवा फॅमिली लाईफ, वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या समोर असतो. आणि म्हणून सगळ्यांच्या मधून एक रिॲक्शन उठली की आधीच एवढं हेक्टिक आयुष्य जगत असताना कामाचे तास जर आपण एवढं वाढवत गेलो तर आणखीन प्रश्न निर्माण होणार नाहीत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 100% वस्तुस्थिती आहे आणि ही बाजू तितकीच खरी आहे की आज जर तुम्ही ठाणे, जी काही मुंबईची वाढ होते ती साधारणतः ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि कर्जत, कसारा या भागामध्ये होतीये, किंवा मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला अगदी बोरिवलीच्या पुढे तर तुम्ही वसई, विरार पर्यंत त्या पट्ट्यात होतीये. आणि जे उद्योग व्यवसायाच्या जागा आहेत या सगळ्या साधारणतः जर कॉल सेंटरमध्ये काम करत असाल तर अंधेरीच्या भागामध्ये कॉल सेंटर्स आहेत, पवईच्या इथे काही कॉल सेंटर्स आहेत. तुम्ही जर मीडिया इंडस्ट्रीत काम करत असाल तर लोअर परेलला त्या भागात ही सगळी इंडस्ट्री आहे. तुम्ही सरकारी यंत्रणात जर कुठे काम करत असाल तर ते नरिमन पॉइंटला आहे. तुम्ही जर कोर्टामध्ये काम करत असाल तर ते देखील दक्षिण मुंबईत आहे. बरेचसे वकील हे दक्षिण मुंबईत काम करतात आणि राहतात मात्र ते उत्तर मुंबईच्या टोकाला कुठेतरी. त्यामुळे जेव्हा वकिलांना न्यायालयाला अशा सुट्ट्या का असा एक विषय निघाला होता, त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की 3 ते 3.5 तास त्यांचे ऑफिसला येताना जातात, 3 तास जाण्यात जातात, 4-5 तास जर त्यांचे रोज जाण्याने जात असतील तर जाणं येणं म्हणजे ते काही लक्झरियस नसतं. अनेकांना कार परवडते असं नाही, आणि कारचा प्रवासही काय फार सुखावा आहे. अगदी ड्रायव्हर ठेवला तरी सुद्धा अशातला काही भाग नाही. रस्ते, खड्डे, ब्रेक, अमुक तमुक या सगळ्यामुळे स्प्लर्ज ज्याला म्हणतो आपण की प्रवासाने येणारा थकवा आहे
तो थकवा देखील प्रचंड आहे. हा त्याचा एक भाग झाला. ते तितकंच सत्य आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये अनेकांना या बैठ्या जीवनशैलीमुळे वयाच्या 35च्या आत 40च्या आत हार्ट अटॅक, डायबिटीस, त्याच्यानंतर रक्तदाब, सांधेदुखी अशा प्रकारचे रोग त्यांना लागलेले आहेत. या व्यतिरिक्त आयुष्य म्हणजे फक्त काही तुमचा व्यवसाय नाही, तो व्यवसाय हा त्याचा महत्वाचा भाग आहे एवढंच आपण म्हणू शकतो. परंतु व्यवसायाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक आयुष्य असतं, हौसमौज असते, तुम्हाला वाचन असतं, चिंतन असतं, मनन असतं, तुम्हाला तुमच्या सुहृदांना भेटणं असतं, किंवा जी विहीर रिकामी होत असते आपली, ती विहीर पुन्हा भरून आणण्याकरता. कारण काम म्हणजे काय फक्त रिपिटेटिव्ह वर्क नाहीये, त्यात क्रिएटिव्हिटीचा भाग असतो, त्यात फ्रेशनेसचा भाग असतो, एखाद्या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेतनं बघण्याचा भाग असतो. या सगळ्या करता तुम्हाला वातावरणात थोडंसं चेंज हवा असतो. म्हणून आपल्या सॅटर्डे संडेची सुट्टी जी आहे ती त्यात तुम्ही ते रिकूप व्हावं, तुम्ही रिचार्ज व्हावं, तुम्ही वेगळे एनर्जीनी, वेगळ्या ताकदीने, वेगळ्या दृष्टीने तुम्ही सोमवारी कामावर यावं, अशा करता हा सगळा आपल्याकडे प्रकार आहे. आणि तो जो थकवा, मानसिक, शारीरिक, भावनिक थकवा आलेला आहे, तो तुमच्या कुटुंबियांबरोबर, प्रियजनांबरोबर किंवा एखाद्या तुमच्या घरासारख्या उबदार सुरक्षित ठिकाणी तुम्ही जाऊन ते सगळं शिकावं अशी अपेक्षा असते. हे देखील तितकंच खरं आहे. आज आयटी इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांना याच्यामुळे अकाली मृत्यू आलेले आहेत. मी स्वतः जवळपास 1200 लोकांचं कॉल सेंटर चालवलेलं आहे आणि मी पाहिलेलं आहे आमच्याकडे 30च्या आत लोकांना हार्ट कामावर असताना आलेले. कितीही आनंदाचं वातावरण ठेवलं तरी मुळातच 12 तासाची ड्युटी आणि त्याच्यात जाता येतात 2-2 तास, म्हणजे 4 तास जर तुमचे त्याच्यात गेले तर 16 तास हे तुमचे फिजिकली हे कामासाठी जातात. आणि मग नंतर त्यानंतर आयटी इंडस्ट्रीमध्ये आता काय झालंय, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, आयपॅड आहे, सगळ्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली मीडियामध्ये सुद्धा 24/7 वर्किंग असता. तुम्ही जेव्हा तुमच्या कामावर येत असता तेव्हा त्या ट्रेनमध्ये किंवा कारमध्ये किंवा बसमध्ये बसल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये सतत ती चक्र चालू असतात. मला आज काय काय करायचंय, काय करायचंय, जर मुलाखत असेल तर या मुलाखतीचे प्रश्न काढणं, अमुक करणं. सो यू आर नॉट ऑन युअर ओन, यू आर ऍक्च्युअली हायर्ड, यू आर ऍक्च्युअली एम्प्लॉईड द मोमेंट यू लिव्ह युअर होम ऑर समथिंग लाईक दॅट. आणि हा अपरिहार्य भाग आहे, अशी एक आहे. त्यामुळे काही इंडस्ट्रियलिस्टनी या सगळ्याची एक खिल्ली उडवली, त्या सगळ्यावर टीका केली, सांगितलं की किती तास काम करता, यापेक्षा तुम्ही काय दर्जाचं काम करता, तुम्ही काय आउटपुट देता, तुमची प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता काय, याला महत्व आहे. तुम्ही कामाचे तास किती भरता याला महत्व नाही. अशी दुसरी बाजू तितकीच महत्वाची समोर आलेली आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मला अशी सांगावीशी होती की कामामध्ये फरक आहे. लक्षात घ्या, कामामध्ये फरक आहे. आता उदाहरणार्थ जर तुमचं काम फिजिकल स्टिनियस लेबरचं असेल, फॉर कन्स्ट्रक्शन लेबरवर तुम्ही खरोखरच 16 तास काम करू शकाल का? यू हॅव दॅट काइंड ऑफ एनर्जी, हा एक मुद्दा आहे. 15 तास तुम्ही खरोखरच जर अवजड एखादी वस्तू उचलून ठेवायचं काम करत असाल आणि खाली वाकायचं, उचलायची, ठेवायची, आणि जर 10 सेकंदाला तुम्ही करत असाल, मिनिटाला 1 वेळा करत असाल, 60 मिनिटाला तुम्ही 60 वेळा करत असाल, आणि 15 तासाच्या 16 तासाच्या ड्युटीमध्ये अगदी तुमच्या जेवणाच्या, चहाच्या आणि बाथरूम वगैरे याच्या ब्रेक जर आपण सोडले तरी देखील 15 तास म्हणजे 15 सत 720 वेळा तुम्ही खाली वाकायचं, जड उचलायचं, ठेवायचं. हे काम फिजिकली तुम्हाला खरोखरच 15-16 तास शक्य आहे का? हाही एक मुद्दा आहे. परंतु त्या व्यतिरिक्त जर तुमचं दुसऱ्या प्रकारचं काम असेल की जिकडे अशा प्रकारची शारीरिक, मानसिक थकवा याची शक्यता कमी आहे किंवा तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे, तर तेही एक आहे. यातला तिसरा आणि सर्वात महत्वाचा भाग की ज्याच्यामुळे हे म्हटलं गेलं असावं असं मी मानतो, एखादे स्वतः तसं जगतायत, हा एक भाग झाला. म्हणजे इट्स नॉट दॅट की लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, असं काही नाही. बरोबर, मी सांगितलेलं आहे ते स्वतः आयुष्यभर 16-18 तास काम करतात. मी सुद्धा रविवारी काम करतो असं ते म्हणाले. खरं आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे. आमच्या नॅस्कॉम मध्ये जेव्हा 98 साली मी स्वतः मेंबर होतो त्यावेळेला अनेक मिटिंगा रविवारी झालेल्या आहेत, आणि रविवारी सुद्धा अनेक सदस्य मॅस्टेकचे प्रमुख असतील किंवा नारायण मूर्ती असतील, हे रविवारी मिटिंगला आलेले आहेत आणि सकाळच्या विमानाने आलेले आहेत. सकाळच्या विमानाने येऊन काम करून दुपारच्या विमानाने परत जाऊन संध्याकाळी त्यांनी ऑफिसच्या मिटिंग घेतल्या आहेत रविवारी सुद्धा. हे काही याच्यामध्ये काही हे नाही, सगळ्या बहुतांशी यांना हे करावं लागलंय. याचा दुसरा भाग जो तुम्ही समजून घ्या, आणि तो समाधानी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही चीनमध्ये गेलात, स्पर्धा कोणाशी आहे? बरोबर, ही काही फिनलंड, नॉर्वे यांच्याशी तशी नाही.
हम्म. तर ज्या प्रकारच्या सेक्टर्समध्ये आपण आहोत, ज्या प्रकारची आपण व्यवस्था आता फाईट करतोय, त्याच्यामध्ये आपला मूळ स्पर्धक हा चीन आहे, मूळ स्पर्धक व्हिएतनाम आहे. त्या ठिकाणी 10-12 तास काम आहेच. हो, बरोबर. नॉट देअर. ते असावं की नसावं हा मुद्दा वेगळा आहे. त्याच्याविषयी वाद होऊ शकेल, त्याच्याविषयी चर्चा होऊ शकेल. परंतु आपले जे स्पर्धक आहेत ते पर एम्प्लॉई 10 ते 12 तास काम काढतातच आहेत. जर आम्ही 8 तास काम करून पुन्हा वरती त्यात 50-100 सुट्ट्या, आज काय श्रावणी सोमवार आहे, उद्या काय याची सुट्टी आहे, परवा त्याची सुट्टी आहे, जत्रा आहे, परवा गावाची जत्रा आहे, आणि शिवाय आम्हाला 15 दिवस हक्काची रजा आहे, शिवाय आम्हाला 12 दिवस आजारी पडण्याची रजा आहे, शिवाय आम्हाला लॉंग लिव्ह आहे. सर, तुम्ही चीनचा उल्लेख केलात किंवा पाश्चात्य देशांमधल्या एकूण वर्क कल्चरचा उल्लेख नेहमी होतो, आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की आपल्याकडे कॉर्पोरेट क्षेत्र आलेलं आहे, आपली आर्थिक प्रगती खूप जोराने होते, पण अजूनही आपल्याकडे वर्क कल्चर तेवढं डिफाईन नाही. भारतामध्ये नेमकं कसं वर्क कल्चर असावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की 100% इतर देशांपेक्षा आपल्याकडे वर्क कल्चरमध्ये सुधारण्याचा वेग हा खूप नक्कीच जास्त आहे. अर्थात अमेरिकेसारखी हायर अँड फायर सिस्टीम आपल्याकडे आली जरी असली तरी मीडियामध्ये ती सर्वात जास्त आलेली असती, कारणाशिवाय आलेली आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की आपल्याकडे अजूनही एक सहृदयता आहे. काम किंवा कामाची जागा एका फॅमिलीप्रमाणे आपल्याकडे एक कल्चर डेव्हलप करणं याला आपल्याकडे फार जातं. आणि असं नाही आहे की कामावर फक्त तुम्हाला स्ट्रेस मिळतो, कामातून तुम्हाला आनंद मिळवायची ही संधी उपलब्ध करून दिली आहे. काही ठिकाणी तिकडे टॉक्सिकच वातावरण आहे. हे त्या वर्क कल्चर अवलंबून आहे, त्या लिडरनी किंवा त्या मालकांनी किंवा त्या जो तुमचा बॉस आहे त्यांनी कशा प्रकारचं आणि तुमच्या कलिग्सनी काय प्रकारचं वातावरण ठेवायचा प्रयत्न केला. एक बाब आहे, नो डाऊट. माझ्या वैयक्तिक बाबतीत तुम्ही म्हणाल तर जेव्हा मी संपादक होतो आणि त्यावेळेला जर एखादी कायद्याने 3 महिने रजा दिली जाते, मॅटर्निटी लिव्ह दिली जाते, बरोबर, आणि साधारणतः 2-3 महिने एक्स्ट्रा रजा आपल्याकडे दिली जाते. त्यानंतर जर कोणाला रजा पाहिजे असेल तर मग ती रजा आपल्याकडे सर्वसाधारणपणे दिली जात नाही. माझ्याबरोबर काम करणाऱ्या कुठल्याही महिलेला विचारा, आपल्याकडे काय मातृत्व 10 वेळा मिळतं वगैरे असं काही नाही. आणि तिला तो संपूर्ण आनंद मिळाला पाहिजे. आणि माझी अशी ठाम भावना होती त्या सर्कलमधनं सायकलमधनं गेल्यानंतर जेव्हा ती एम्प्लॉई परत येईल तेव्हा ती एक वेगळी आणि अधिक प्रोडक्टिव्ह एम्प्लॉई असते. अनुभव कॉल सेंटरमध्ये आलेला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी 8-9 महिने जवळपास प्रत्येक महिन्याने 8, काही महिने तर 15 महिने रजा घेतली आणि मी कोणालाही ती रजा नाकारली. मग भले त्यावेळेला अगदी दुपारी 3 वाजता मला जरी बुलेटिन काढावं लागलं असतं तर मी सुद्धा दिवसातली 2 बुलेटिन स्वतःची वाढवून घेतली. का? त्या एम्प्लॉईला आपल्या मातृत्वाचा पूर्ण आनंद मिळाला पाहिजे. याचं कारण ती जेव्हा परत येईल ती एक वेगळी महिला असेल, एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह असेल. सर, तुम्ही आता महिला कर्मचाऱ्यांचा उल्लेख केलात आणि तो प्रेग्नन्सी लिव्हच्या बाबतीतला उल्लेख आहे, पण हे जेव्हा कामाचे तास किती असावेत किंवा वर्क लाईफ बॅलन्स कसा असावा यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विचार कॉर्पोरेट क्षेत्रात केला जातो असं तुम्हाला वाटतं का? कारण महिलांना घरच्या पण जबाबदाऱ्या असतात, प्लस कामाच्या ठिकाणी सुद्धा मोठमोठ्या जबाबदाऱ्यांवर पदांवर महिला काम करत असतात, तर महिलांसाठी काही वेगळे नियम, काही वेगळ्या सवलती असाव्यात असं तुम्हाला वाटतं का? महिलांना तसं वाटतंय का की आपल्याला वेगळे नियम आणि वेगळ्या सवलती असाव्या? दे वॉन्टेड टू बी ट्रीटेड ऍट इक्वल्स ऑर परहॅप्स बरोबर, मोर दॅन इक्वल विथ देअर मेल काउंटर पार्ट्स. त्यामुळे महिलांनाच मुळात आपल्याला काही महिला आहे म्हणून आम्हाला काही सूट द्या वगैरे असं काही फार आताच्या काळात मागणी, एक पिढीच्या पूर्वी आपल्याला ती मागणी होता, परंतु आता मात्र दे आर व्हेरी करिअर फोकस्ड अँड दे आर गिव्ह अप सो मेनी थिंग्स फॉर करिअर अँड देअर अचिव्हमेंट. लग्नाचं वय आपल्याकडे उशिरा झालेलं आहे, फॅमिली सेटअप त्यामुळे उशिरा आपल्याकडे. बरोबर, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या महिला स्वतःहून सॅक्रिफाईस करून त्या असं ठरवतात की नाही आता मला आय वॉन्ट टू गिव्ह प्रायोरिटी टू फोकस. परंतु आपल्याकडे कामाच्या तासांविषयीचे सरकारचे नियम आहेत आणि ते नियम तुम्हाला ओलांडता येत नाहीत. अर्थात ते पाळले जातात का स्ट्रिक्टली तर त्याचं उत्तर मग याच्यावर मॉनिटरिंग करणारी मेकॅनिझम नाही आहे का? तर मेकॅनिझम आहे, पण मेकॅनिझम कार्यरत असेल आणि
गुंडाळता येत नसेल असं काही नाही, ती सरकमून करता येत नसेल असं काही नाहीये. हम्म. आज मीडियामध्ये प्रत्येकाला, तुम्ही आता मीडियामध्ये, मी तर 10 वर्ष काढली याच्यामध्ये, आपल्याकडे 6-8 तासाची ड्युटी. मला आठवतंय की एखाद्या एम्प्लॉयला जर आपण सांगितलं की तुला तुला पगार वाढवून देतो, त्यापेक्षा तो कसं 4 दिवस सुट्टी द्या मला, ही रियालिटी आहे. आय एम शुअर यू हॅव ऑल्सो गॉन. त्यामुळे ही गोष्ट आहे. परंतु महिला आहे म्हणून काही त्यांना स्पेशल दिलं जावं अशी महिलांची सुद्धा मागणी आता फार मला रळत नाही. आणि जनरली आपल्याकडे महिला असल्या त्यांच्या अडचणी असतील तर त्या कन्सिडर केल्या जातात. बरोबर. असं नाही कन्सिडर केल्या जात नाही, त्या स्वतःहून केल्या जातात. असं काही फार सांगावं लागत नाही किंवा फार त्याकरता अर्जव करायला लागलाय, काही हे करायला लागलं असं काही संगीत येतं ते मेल काउंटर पार्टच्या की नाही इथे हे करायला पाहिजे, हे असं करायला. मी स्वतः दिवाळीचे कार्यक्रम जे करून ठेवायचो, बँक करून ठेवायचो, संगीत किंवा इतर सगळे कार्यक्रम, त्याचा एक हिडन उद्देश असा असायचा की माझ्या बरोबर काम करणाऱ्या महिला एम्प्लॉई आहेत त्यांना दिवाळीची सुट्टी मिळेल आणि त्यांना ती दिवाळीची सुट्टी पुरुषांपेक्षा जास्त गरजेची. बरोबर. वस्तू त्याकरता मी ती करून ठेवायची आणि मग 60 तासाचं रेकॉर्डिंग मी एकटा करून ठेवायचं आणि मग ते दिवाळीच्या वेळेला मी पुरवून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतील, अमुक असेल तर हे सगळं वापरून टाकायचं. बरोबर सर. आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटमध्ये हेच म्हणाले की कामाची गुणवत्ता महत्वाची कामाच्या तासांपेक्षा, आणि त्या ठिकाणी जर सेन्सिबल बॉस असतील तर ते नक्कीच कर्मचाऱ्यांच्या बाकी वेलबिईंगचा पण विचार करतील आणि कामाचा सुद्धा विचार करतील. सर, एल&टीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम असंही म्हणाले कर्मचाऱ्यांना की रविवारी तुम्ही करता काय? रविवारी तुम्ही तुमच्या बायकोकडे फक्त बघत बसण्यात वेळ घालवणार आहात का? त्याच्यापेक्षा काम करा. ही जी कमेंट त्यांनी केली त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या. अभिनेत्री दीपिका पदुकोण सारख्या सेलिब्रिटींनी सुद्धा त्याचा निषेध केला. अशा सेक्सिस्ट कॉमेंट्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? चौथ्या किंवा पाचव्या आपल्याकडे 3 स्टंप असतात. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जो 5वा 6वा स्टंप असतो त्याला शहाणा बॅट्समननं बॉलला बॅट लावायची नसते. सो आय विल लीव्ह दिस बॉल. ओके, बरोबर. पण तरी सुद्धा बरेच मीम्स ह्याच्यावरून सुद्धा निघाले की म्हणजे नारायण मूर्ती यांची पत्नी आहे ती त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते, त्यामुळे बायकोकडे बघत बसायची वेळ पुरुषांवर येत नाही, कारण बायका सुद्धा तेवढ्याच झेसनी काम करत असतात. अशा प्रतिक्रिया उमटल्या. पण एकूण हा सगळा वास्तव सांगतो तुम्हाला, आणि जे सुधा मूर्ती, नारायण मूर्ती यांच्या पत्नी ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत आता, त्यांनी स्वतःनी सांगितलेलं आहे. त्यांना एकदा असं विचारलं की तुमच्या नवरा बायकोंमध्ये काही वादविवाद वगैरे असे काही होतात का? तर तिने स्पष्टपणे सांगितलं की वादविवाद व्हायला आम्ही भेटायला तर पाहिजे म्हणून. आम्ही दोघंही ट्रॅव्हल करत असतो आणि महिन्याचे 6 ते 8 दिवस जेमतेम आम्ही भेटतो. मग ते 6 ते 8 दिवसात काय भांडण करणार असा एक विचार मनामध्ये येतात. तर मी गंभीर मुद्दा असा पण सर, तुम्ही जगभरामध्ये फिरत असता. अमेरिका, ब्रिटन यांचं वर्क कल्चर वेगळं आहे. चीनचा तुम्ही उल्लेख केला, चीनचं वर्क कल्चर वेगळं आहे. जपानने आता निर्णय घेतलेला आहे की कुटुंब सौख्य मिळण्यासाठी 4 दिवसांचाच आठवडा करा. भारतामध्ये एक वेगळीच पद्धत आहे, पण तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या बद्दल बोलायचं तर सरकारी कर्मचाऱ्यांना आता 5 दिवसांचा आठवडा केलेला आहे. जगभरामध्ये तुम्हाला काय ट्रेंड दिसतोय कामाच्या तासांबद्दल किंवा वर्क लाईफ बॅलन्स बद्दल? अतिशय चांगला प्रश्न विचारला. जगभरामध्ये वर्क लाईफ बॅलन्सच्या करता वर्क कल्चर सगळीकडे बदलायला सुरुवात झालेली आहे आणि ते अधिकाधिक एम्प्लॉई फ्रेंडली होत चाललंय. परंतु बिझनेस सिच्युएशन ज्या आहेत, pressure to be more competitive, the pressure to be more productive, the pressure to be more profitable, to give returns on investment. आणि business cycles are very short lived. तुम्ही जर एखादी गोष्ट आणली ती चालायला लागली मार्केटमध्ये तर पुढे ती 10-12 वर्ष तुम्हाला एक वर्चस्व द्यायची. फार्मास्युटिकल मध्ये एखादं प्रोडक्ट आणलं तर 18 महिने ते 2 वर्षात त्याचं कॉम्पिटिशन त्याच्यापेक्षा चांगलं प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं. मीडियामध्ये ज्या इंडस्ट्रीत आपण सगळे आहोत तिथे जीव घेऊन रोज आपल्याला सिद्ध करावं लागतं की मेरी कमीज तेरी कमीज से सफेद आहे. बरोबर. आपल्याला लागतं. त्या सगळ्याचा हिशोब दर गुरुवारी टीआरपी जेव्हा येतो तेव्हा तो आपल्याकडे आलेला असतो. परंतु नंबर्समध्ये येतो. मला असं वाटतं जगभरात हे कल्चर खूप वेगानं बदलतंय. याची कारण शिक्षणाची जी पिढी आहे आपल्याकडे ती आता 3री आपल्याकडे वर्क मध्ये आली आहे. त्यामुळे महिला बॉस असणे, महिला सहकारी असणे,
महिलांचं मत आपल्या आधी ऐकलं जाऊन त्याचा स्वीकार करायची मानसिकता असणे, या सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे खूप रुजलेल्या आहेत. ऍडव्हर्टायझिंगचं फील्ड तुम्ही म्हणाल तर याच्यामध्ये आपल्याची मक्तेदारी आहे. म्हणजे मी इतक्या ऍड एजन्सीज बरोबर काम केलंय, 70% वेळेला महिला समोर येऊन प्रेझेंटेशन देतात. हे पाहिलेलं आहे. तुम्ही मीडिया एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आलात तर त्याच्यातही तुम्हाला महिलांची आपल्याकडे खूप प्रमाणात वर्क कल्चर खूप वेगाने बदलत आहे. लोक स्वतः जास्त काम करायला तयार आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की आमचे कामावर येण्याचा जो त्रास तो त्रास कमी करा. बरोबर. आता समीर चौगुले जे हास्य जत्रेचे अतिशय महत्वाचे ऍक्टर लेखक आहेत, ते माझ्याबरोबर बंगलोरमध्ये एका कार्यक्रमाला होते. मी बराच वेळ बोललो होतो. बघत होतो ना, मध्ये ते काहीतरी विमानात सुद्धा बसून टाईप करत होते. काय टाईप करत त्यावेळी माझा पुढचा एपिसोड टाईप करतो. त्यावेळी पत्नी त्यांच्या बरोबर होती. ते कामावर होते का? ते कामावर नव्हते. पण कामावर होते का? हो, ते कामावर होते की. 6 तास त्यांचा कॉल चालला होता की पुढचे काय काय विषय शॉर्टलिस्ट करायचे, जर शॉर्टलिस्टेड विषय असेल तर कसा फुलवायचा. आता त्यांची पत्नी बरोबर असताना ते म्हणले की दिस इज द वे यू हॅव टू बॅलन्स. जेव्हा 1.5 तासाची चर्चा आल्यानंतर ते 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचे, आपल्या पत्नी बरोबर आमच्या बरोबर बोलायचे, चहा प्यायचे, जेव्हा खायचे. आम्ही बंगलोरला रात्री एका ठिकाणी उत्तर ठिकाणी जेवायला गेलो होतो, तिकडे सुद्धा ते कानाला लावून त्यांचं आपलं चालू होतं. बरेच ते नोट्स काढत होते. अशा प्रकारचं आयुष्य आता प्रत्येकाला सवय करून घ्यावी लागणार आणि ते तसंच जगावं लागणार आहे. याच्याशिवाय आता पर्याय नाही. दॅट्स द वे. ही एक सप्तपदी आहे. पूर्वीच्या काळी एका ठिकाणी चिकटलं की तिथेच तुमचं लग्न होतं, तिथेच मुलं होतात आणि तिथेच तुम्ही रिटायर होता आणि तिथेच तुम्ही, असं नाहीये आता. आता तुम्ही जन्मता एका देशात, तुमचं शिक्षण दुसऱ्या देशात, तुमचं उच्च शिक्षण तिसऱ्या देशात, तुमचं ट्रेनिंग 4थ्या देशात, तुमची करिअर सुरुवात 5व्या देशात, तुमची करिअर पीकला जाते 6व्या देशात, तुमचं रिटायरमेंट मृत्यू 7व्या देशात. बट यू विल हॅव टू लिव्ह विथ दिस चेंजिंग कंडिशन्स. बरोबर. सर, तुम्ही पुन्हा पुन्हा जनरेशन्सचा उल्लेख करताय. म्हणजे नारायण मूर्तींनी जेव्हा असं विधान केलं किंवा एस.एन. सुब्रमण्यम यांनी केलं, तेव्हा अशाही प्रतिक्रिया उमटल्या की तुमच्या जनरेशनचं ठीक होतं, आम्ही गिग इकॉनॉमीमध्ये आता जगतो आहोत, आमच्या जॉबची सिक्युरिटी सुद्धा नाही, ह्याच्यातून ही नोकरी किती टिकेल, काय होईल हेही आम्हाला माहिती नाही, अशा ताणाखाली आम्ही काम करतोय. तुम्ही एक मागच्या जनरेशनचे कॉर्पोरेट मधले सीईओ म्हणून पुढच्या जनरेशनला काय सांगाल? शेवटचा प्रश्न. गिग इकॉनॉमीमध्ये ही वस्तुस्थिती आहे. गिग इकॉनॉमी काय, मीडिया काय, अनेक क्षेत्रामध्ये असुरक्षितता हा त्या व्यवसायाचा स्थायी भाव आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला तुमची मानसिकता तशी करून घ्यावी लागेल. यू आर ॲज गुड ॲज युअर लास्ट बुलेटिन. मी मीडिया मधल्या आमच्या कलिगना सांगतो, हू यू आर, यू आर ॲज गुड ॲज लास्ट बुलेटिन. कालच्या रात्री तर तुमचा कार्यक्रम लोकांना आवडला आणि सकाळी तुम्हाला मॉर्निंग वॉकला लोकांनी मिठ्या मारल्या आणि कौतुक केलं, याच्यावर हे जर घेऊन तुम्ही घरी येऊन पुन्हा कामावर जात असाल तर तुम्हाला शून्य मिळणार आहे. बरोबर. रात्री कार्यक्रम करून तुमच्या स्टुडिओतनं बाहेर पडलात तिथं पुसून टाकायचं. सो यू हॅव टू लिव्ह इन द मोमेंट. तुम्ही त्या क्षणाला औक्षण करायला जर शिकलात तुम्ही दुसऱ्या क्षणाच्या औक्षणाची तयारी करू शकता. आणि मला असं वाटतं हाच 21व्या शतकाचा संदेश आहे. कसं आहे माहितीये का, आपण या 15 जानेवारीच्या तारखेकडे कसं पाहतोय. आज आपण हा कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना दुपारचे 3:40 झाले. नवीन वर्षाची म्हणजे 2025ची 15 दिवस म्हणजे आपण काय म्हणू, 21व्या शतकाची 24 वर्ष झाली आणि 15. तसं नका म्हणू. बघायचं असेल तर 22व्या शतकासाठी 75 वर्ष 11 महिने 74 वर्ष 11 महिने आणि 15 दिवस उरलेत असं बघा. cannot drive by looking into rear view mirror. You have to look into future. The future is that work is life and life is work. तेव्हा तुम्ही या दोन्हीचा बॅलन्स करू शकता. ते शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हाऊ मेनी आवर्स यू वर्क इज इमटेरियल. आणि रविवारी तुम्ही काय करताय, तुम्ही कोणाकडे बघत बसताय, आय थिंक आय लिव्ह इट टू द कॉमेंट टू दॅट पर्सन. परंतु हे असताना त्या 2 महान व्यक्तींविषयी मी पुन्हा पुन्हा माझा आदर व्यक्त करतो. खरंय. भारताला जर खऱ्या अर्थाने सुपर पॉवर बनायचं असेल तर भारतातल्या तरुणांना हार्डवर्क करावं लागेल, सचोटीने काम करावं लागेल,
हाच मंत्र आहे. सर धन्यवाद. तुमच्याशी हे एकूण सोशल मीडियावर जी सगळी चर्चा चालली होती त्याच्याबद्दलचा काही भाग बोलायचा आमचा उद्देश होता. तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत आम्हाला दिली त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. पण कामाचे तास किती असावेत, कामाचं कल्चर कसं असावं, तुम्हाला आपला देश पुढे नेण्यासाठी काय करावंसं वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा.